नमस्कार, मी विशाल परदेशी. या बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. बातमी आहे या बुलेटिनच्या सुरुवातीला ऑलिम्पिकपटू प्रवीण जाधव याची. टोकियो ऑलिम्पिकमध्ये तिरंदाजी क्रीडा प्रकारात भारताचं प्रतिनिधित्व करणाऱ्या प्रवीण जाधवला घर बांधकामावरून शेजारच्यांच्या कलहाला तोंड द्यावं लागतं. इतकंच नाही तर शेजाऱ्यांकडून जाधव कुटुंबियांना घर पाडण्याची धमकी देखील दिली जाते. 4 गुंठे जागेवरून सुरू झालेला वाद प्रशासनापर्यंत जाऊन पोहोचलाय. प्रांताधिकाऱ्यांनी घर बांधायला जागा दिली असं असताना त्यात समाधानाने राहता येत नसेल तर या गावात राहून तरी काय करायचं, असा उद्विग्न सवाल जाधव कुटुंबियांनी विचारला. स्वतःचं घर नसल्याने शेती महामंडळाने त्यांना 84 गुंठे शिल्लक जागेपैकी काही गुंठे क्षेत्र घर बांधण्यासाठी दिलं. त्या ठिकाणी बांधकाम करायला शेजारी राहणाऱ्या एका कुटुंबाचा विरोध आहे आणि त्या विरोधातून 2 दिवसांपूर्वी दोन्ही कुटुंबात वाद झाला. प्रवीण जाधवच्या शेजारी राहणाऱ्या कुटुंबाने 2 खोल्यांचं घर JCBने पाडू अशी धमकी त्यांना दिली असल्यामुळे प्रवीणच्या वडिलांनी गावातून सहकार्य होणार नसेल तर आम्ही दुसऱ्या गावात घर बांधून राहू असं सांगितलेलं आहे. माझा मुलगा प्रवीण रमेश जाधव ऑलिम्पिक खेळतो आणि मला माझ्या जागेची अडचण असल्यामुळं माझ्या शेजारी जी क्षेत्र आहे शेती महामंडळाचं, त्या क्षेत्रात माझ्या आईवडील सर्व्हिसला शेती महामंडळावर होते. तर ते शेती महामंडळाने माझं आईवडिलाचं फंड सर्व्हिस न दिल्यामुळं त्यांनी ती मला जागा मोजून दिली. तरी शेजारचे लोक मला ताप देते, ती माझं कुठलं बांधकाम होऊन देत नाही. आज प्रवीण जाधवसारख्या खेळाडूवरती जर अन्याय होत असेल आणि याकडे जर प्रशासन लक्ष देत नसेल तर ही अत्यंत निंदनीय अशी बाब आहे. आज एका जागतिक दर्जाच्या खेळाडूला घर बांधताना देखील दमदाटी करून त्यांच्या कुटुंबियांना जीव मारण्याची धमकी दिली जात असून सदर बाब पोलीस प्रशासन व प्रांतसाहेबांच्या कानावरती घातलेली असून सदर गोष्टीवरती कोणताही तोडगा न निघाल्यास सामुदायिक आत्मदहन करण्याचा ग्रामस्थांच्या तर्फे इशारा देत असून यावरती शासनाने अत्यंत कडक कारवाई करावी अशी सर्व ग्रामस्थांच्या वतीने विनंती आहे. आणि याचा जर विचार नाही केला तर गावातून नाही तर जिल्ह्यातून तालुक्यातून उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही. आणि याच विषयी अधिक माहिती आपण जाणून घेऊयात. खरं तर एका खेळाडूला स्वेच्छेने म्हणून एक जमीन दिली जाते आणि त्या जमिनीवर तो स्वतःचं घरही बांधू शकत नाही. नेमका या सगळ्या परिस्थितीला कोण कारणीभूत आहे आणि जर प्रवीण जाधव यांच्या कुटुंबाबरोबर असा सगळा प्रकार होत असेल तर तिथलं स्थानिक प्रशासन त्याची दखल घेतंय का, त्यांना मदत करतंय का? किरण, कदाचित किरण पर्यंत आपला आवाज जात नाही. किरण, माझा आवाज येतोय? हा, आवाज येतोय. हा किरण, एका चांगल्या खेळाडूला जर एखादी जमीन दिल्या गेलेली आहे आणि त्या जमिनीवर तो त्याचं घर बांधू शकत नसेल, त्याला या समस्या आहेत, तर त्याला स्थानिक प्रशासन मदत करतंय का? त्यांनी जर दाद मागितली तर त्याला तसं सहकार्य मिळतंय का? नक्कीच विशाल, हा सर्व प्रकार जो आहे तो पाहायला गेलं तर ऑलिम्पिकमध्ये ऑलिम्पिकपटू प्रवीण जाधव जो आहे तो टोकियोमध्ये तिरंदाजी म्हणजे भारताचं नाव उंचावणारा हा खेळाडू आहे. आणि अशा खेळाडूवरती ही जर परिस्थिती बेघर होण्याची जर परिस्थिती येत असेल तर ही खेदजनक बाब आहे. सरडेगाव जे पलटण तालुक्यामध्ये आहे त्या ठिकाणी शेती महामंडळाकडून त्याच्या आजी आजोबांना जी काही जमीन देऊ केली होती त्या जमीन मध्ये जवळपास 84 गुंठे जमीन होती. त्यातील काही म्हणजे 4 गुंठे जमीन जी आहे ती त्याच्या वडिलांना देण्यात आली होती. मात्र याच जमिनीवरती आता प्रवीणला घर बांधायचं आहे, मात्र शेजारी जो आहे तो त्याला त्रास देत आहे. त्या ठिकाणी घर जर बांधलं तर मी JCBने पाडणार अशा प्रकारची धमकी जी आहे ती प्रवीणला दिली जात आहे. एकंदरीत गावातील लोकांचंही अशा प्रकारचं म्हणणं आहे की जर का प्रवीणवर अन्याय होत असेल तर आम्ही सामूहिक आत्मदहन करणार असाही गावकऱ्यांनी इशारा देण्यात आलेला आहे. स्थानिक प्रशासनाचा जर विचार केला तर ही जी 4 गुंठे जमीन आहे ती कुठल्याही प्रकारची नोंद जी आहे ती झालेली नाही. त्यामुळे हा शेजारचा व्यक्ती जो आहे तो त्याला त्रास देत असल्याचं एकंदरीत जी बाब आहे ती समोर येत आहे. आईवडिलांची जी त्या पद्धतीचा जी तक्रार आहे ती आता स्थानिक प्रशासनाकडे केलेली आहे. या ठिकाणी गावामध्ये प्रवीणचे आई वडील असतील किंवा चुलत भाऊ आणि चुलती अशी 4 लोक या कुटुंबामध्ये आहेत आणि 2 खोल्या आहेत त्यात. आणि त्या ठिकाणी बांधकाम करण्यासाठी जे आहे त्याचा करत असताना शेजारचा जो व्यक्ती आहे तो आता त्या ठिकाणी बांधकाम करू देत नाही. एकंदरीत त्यामुळे हा सर्व जो प्रकार आहे तो खेदजनक म्हणावा लागेल विशाल.
हा सगळा प्रकार खेदजनक म्हणावा लागेल. पण या सगळ्या प्रकाराला घेऊन जेव्हा तिथल्या स्थानिक प्रशासनाशी त्याच्या वडिलांनी बोलण्याचा प्रयत्न केला असेल रमेश जाधव यांनी, तर त्यांना काही मदत करण्याबद्दल किंवा जर त्यांना धमकी दिली जाते की JCBने तुमचं घर पाडून टाकू, म्हणजे हे नेमकं कोणाचं राज्य आहे? शेवटी ही लोकशाही आहे ना. तर कुणी त्यांना मदत केली का विषयाला घेऊन? पोलीस तरी दखल घेत आहेत का? या संदर्भात अजूनही तक्रार ज्या आहेत त्या केलेल्या आहेत. पोलीस स्टेशनमध्ये या संदर्भात कुठलीही तक्रार मात्र अजूनपर्यंत दाखल नाहीये. फक्त निवेदन जे आहे ते प्रांताधिकारी असतील यांना कुटुंबाकडून देण्यात आलेले आहे. मात्र अजूनही या संदर्भात पोलीस स्टेशन असेल किंवा इतर ठिकाणी कुठलीही लेखी तक्रार अजूनपर्यंत करण्यात आलेली नाही. बरं किरण, मी तुला थांबवतोय. आपल्याबरोबर गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई देखील आहेत. शंभूराज देसाईजी, प्रवीण जाधवला जमीन देण्यात आली शासनातर्फे, तिथं त्यांनी घर बांधावं कारण त्याची परिस्थिती तशी बेताची, एक चांगला खेळाडू घडतोय आणि त्याला जर सरकारची मदत मिळते आहे, त्यातही घर बांधू नका किंवा घर बांधण्याच्या विषयाला घेऊन काही लोक त्यांना आडकाठी करतायत, त्यांना धमकी दिली जाते, या विषयाला घेऊन काय दखल घेतली जाईल? याच्या बाबतीत काल हा विषय माझ्या कानावरती आला होता जी. आणि त्याच्यानंतर मी आमचे SDPO म्हणजे उपविभागीय पोलीस अधिकारी आणि उपविभागीय महसूल अधिकारी, मी दोघांनाही सांगितलं होतं की तिथं प्रत्यक्ष जागेवर जाऊन नेमकं काय प्रकरण आहे, कारण आपला हा राष्ट्रीय स्तरावरचा खेळाडू आहे आणि काही लोक त्यांच्या घराच्या बांधकामाला आडकाठी करत होते. तर आमचे दोन्ही महसूलचे अधिकारी पण आणि माझ्या विभागाचे पोलिसांचे अधिकारी पण काल प्रत्यक्ष तिथे गेलेले होते. आता नेमकं आज म्हणजे ते आल्यानंतर काय झालं हे माझ्याकडे ब्रीफिंग नाहीये, पण कुठल्याही परिस्थितीमध्ये त्याच्यावर अन्याय होणार नाही आणि शासनाने जर त्यांना जागा दिलेली असेल आणि जर कुणी आजूबाजूचे लोक ते करू नका असं म्हणत असतील तर अजिबात तसं होणार नाही. आम्ही सुमोटो त्याची दखल घेऊ. आमचे पोलीस आणि महसूलचे दोन्ही अधिकारी काल गेलेले होते आणि नक्कीच त्याच्यामधनं योग्य मार्ग काढून या खेळाडूवर अन्याय होणार नाही याची दक्षता पोलीस खात्याकडनं शासनाकडनं घेतली जाईल. पण आता त्वरित म्हणून जी कारवाई आहे, म्हणजे तुम्ही काल अधिकाऱ्यांना सांगितलं, अधिकारी तिथे जाणार होते, त्यांच्याकडनं पुढचं काही फीडबॅक आपल्याला मिळू शकलाय का? कारण त्यांचे घरचे जे आहेत ते दहशतीत आहेत. मी जरा सकाळी लवकर आमच्याकडं पुराच्या परिस्थितीतल्या लोकांचं तात्पुरतं स्थलांतर करायचं काम सुरू आहे, तिकडं आहे मी तुम्हाला एवढंच सांगतो की कुठल्याही परिस्थितीमध्ये आजच्या आज म्हणजे आज दुपारपर्यंत या प्रकरणामध्ये निश्चितपणाने योग्य तो मार्ग आम्ही काढू. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. शंभूराज देसाई गृहराज्यमंत्री, त्यांनी थेट आश्वासन दिले की दुपारपर्यंत या विषयाला घेऊन ज्या गावगुंडांकडनं जर त्यांना त्रास दिला जातोय तर त्याविषयीचा उपाय काढला जाईल, त्यांना समज देण्यात येईल, कारवाई होईल, असं देखील त्यांनी या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे. परत एकदा आपण जाऊयात आमचे प्रतिनिधी किरण यांच्याकडे. किरण, आपण ऐकलं की शंभूराज देसाई यांनी न्यूज 18 लोकमतवरती याबद्दलचं आश्वासन देऊ केलेलं आहे की त्वरित याबद्दलची दखल घेऊन दुपारपर्यंत काय ती उपाययोजना केली जाईल. पण जसं ते म्हणाले की काल काही अधिकाऱ्यांना तिथे मी पाठवण्याच्या संदर्भात सूचना दिल्या होत्या, अधिकारी तिथे गेलेत का? नक्की या संदर्भात अजूनही काही अपडेट नाही, कारण कुटुंबाकडून असं सांगण्यात येतंय की आम्ही त्या संदर्भात पाठपुरावा केलेला आहे, अधिकाऱ्यांना आम्ही तसं निवेदन दिलेलं आहे. संपूर्ण कुटुंब जे आहे ते सध्या खूप दहशतीखाली आहे, गरीब परिस्थिती आहे आणि या परिस्थितीमधून प्रवीणचं शिक्षण असेल किंवा इतर खेळासंदर्भातलं जे काय स्ट्रगल आहे ते करण्यात आलं. मात्र त्या ठिकाणी गावामध्ये जमीन त्यांना नाही, कुठल्या प्रकारचं घर नव्हतं आणि या जागेवरती ते कुठंतरी आपलं घर संसार बांधण्याचा प्रयत्न करत होते आणि यावेळेला त्यांना हा विरोध होत आहे. त्यामुळे कुठंतरी आम्ही आता या गावात राहायचं का नाही असा सवालच हे कुटुंब विचारत आहे. नाहीतर आम्ही हे गाव सोडून जातो, दुसऱ्या गावामध्ये आम्ही आमचं घर बांधतो, असंच जे आहे ते भावना या ठिकाणी कुटुंब जे आहे ते करताना दिसत आहे. प्रशासन मात्र यावर आता कुठली कारवाई करणार, नक्की ती जागा कोणाची आहे किंवा जे शेजारचं कुटुंब आहे ते याला विरोध का करतंय याच्यावर तपास होणं गरजेचं आहे. विशाल. किरण, आपल्याबरोबर विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर आहेत. रामराजे नाईक निंबाळकरजी, प्रवीण जाधव एक आंतरराष्ट्रीय खेळाडू आहे, फलटणजवळ एका गावातला तो आहे, खरं तर आपलाही मतदारसंघ तिथेच आहे. अशावेळी आपल्या परिक्षेत्रातल्या एका आंतरराष्ट्रीय खेळाडूला तिथले गावकुंड जमिनीवरती घर बांधून देण्याच्या विषयाला घेऊन धमकावत असतील, वारंवार ते स्थानिक प्रशासनाकडे दाद मागतायत, अर्ज फाटे केलेत त्यांनी, पण त्यांना कोणी दादच देत नाहीये. हा विषय माझ्या समजा त्यांनी जेव्हा
व्हायरल झाला तेव्हा मी पर्सनली त्याच्यात लक्ष घातलंय. त्या सरडे नावाचं गाव आहे, तिथं माझे जे कार्यकर्ते आहेत त्यांना मी सूचना दिल्यात आणि त्यांनी योग्य ती कामगिरी केलेली आहे. टू बेस्ट ऑफ माय नॉलेज हे सगळं प्रकरण आता मिटलेलं आहे. प्रांत ऑफिसरही आज बहुतेक जातील, DYSP जातील आणि मी स्वतः प्रवीणच्या वडिलांशी दुसऱ्या चॅनलवर फोनवरनं बोललेलो आहोत. ते मला स्वतःला भेटायला येतील. माझ्या मताने हा इश्यू संपलेला आहे. म्हणजे हा विषय आजच्या सॉर्ट आउट होईल. आज झाला नाही तर मी स्वतः 2 दिवसांनी जाणार आहे, तेव्हा तर नक्कीच होईल. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. रामराजे नाईक निंबाळकर आपल्याबरोबर होते, विधान परिषदेचे सभापती. त्यांनी थेट स्पष्ट सांगितलेलं आहे की आजच्या दिवसामध्ये हा विषय पूर्णतः संपलेला असेल. त्यांच्या दृष्टीने तो संपला असं ते उत्तर देत आहेत. खुद्द त्यांच्या वडिलांच्या म्हणजे प्रवीण जाधवच्या वडिलांच्या रमेश जाधवांच्या ते संपर्कात आहेत आणि न्यूज 18 लोकमत देखील ही बातमी जी आहे ती पुढे आणलेली आहे. आपण शंभूराज देसाई यांच्याशी देखील बोललो. शंभूराज देसाई यांनी सांगितलं की मी अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहे, अधिकाऱ्यांना तिथे जायला सांगितलेलं आहे आणि लवकरच हा विषय जो आहे तो दुपारपर्यंत संपलेला असेल, मिटलेला असेल. आपण या सगळ्या घटनेची दखल घेऊन आहोत, त्यावरती लक्ष ठेवून आहोत. जोपर्यंत प्रवीण जाधवच्या घरच्यांना या सगळ्या विषयात त्यांचं घर बांधून देण्याच्या मुद्द्याला घेऊन जी लोक धमकावत आहेत, जे कोणी गावगुंड आहेत, त्यांच्यावर जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत हा विषय न्यूज 18 लोकमत सोडणार नाही, यात कोणत्याही प्रकारची शंका नाही. सर्वसामान्यांचा आवाज म्हणून न्यूज 18 लोकमत कायमच वेगवेगळे विषय मांडत असतं. परत एकदा जाऊयात, आमचे प्रतिनिधी किरण मोहिते आपल्यासोबत आहेत. किरण, साधारण किती दिवसापासून या गावगुंडांकडनं त्यांना धमकी देण्यात येते? त्यांनी सुरुवातीला कोणाकडे दाद मागितली आणि आता नेमकं या प्रकरणाबद्दलचं पुढलं स्टेटस काय? नक्कीच विशाल, अनेक महिने झाला हा विषय जो आहे तो चर्चेत आहे. त्या ठिकाणी घर बांधण्यासाठी प्रवीण जो आहे तो प्रयत्न करत आहे. मात्र शेजारचा जो व्यक्ती आहे तो त्या ठिकाणी तू घर बांधू नको, जर का घर तू बांधलंस तर मी JCPने ते पाडून टाकणार, अशा प्रकारच्या अनेक जे आहे ते धमक्या प्रवीणला वारंवार देण्यात येत होत्या. मात्र त्यानंतर प्रवीणचे वडील असतील किंवा प्रवीण यांनी प्रांताधिकारी यांच्याकडे निवेदन दिलं होतं आणि आम्हाला ती जागा दिलेली आहे तर त्या जागेवरती आम्हाला घर बांधण्यात यावं, तुम्ही कुठला तरी तोडगा काढावा याविषयी पाठपुरावा जो आहे तो या कुटुंबाने केलेला होता. मात्र त्यामध्ये अजूनपर्यंत तरी कुठलीही दखल घेण्यात आलेली नव्हती. मात्र माध्यमांनी हा विषय लावून धरल्यानंतर आज गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई असतील किंवा पोलीस प्रशासन असेल किंवा स्थानिक नेते असतील यांच्याकडून हा प्रश्न आता समोर येत आहे की आता मदत आम्ही करू. मात्र काल अधिकारी गेले असतील, त्यांनीही चर्चा केली असेल, मात्र त्याच्यावर तोडगा निघाला नव्हता. आज अपेक्षा आहे की आज यावरती तोडगा निघून जो न्याय आहे तो प्रवीण जाधवला न्याय किंवा त्याच्या कुटुंबाला न्याय मिळावा हीच अपेक्षा आहे. विशाल, त्याच्या कुटुंबाला न्याय मिळणं आवश्यक आहे, कारण हे त्याचं कुटुंब दहशतीत आहे. जेव्हा माध्यमांच्या वतीने हा सगळा मुद्दा समोर आणण्यात आलेला आहे तेव्हा या सगळ्या गोष्टीला वाचा फुटलेली आहे. किरण, पण जसं तू त्यांच्या कुटुंबाच्या संपर्कात आहे आणि रामराजे नाईक निंबाळकर यांनी म्हटलं आहे की ते स्वतः लक्ष घालू नये, कारण अर्थात लोकप्रतिनिधी म्हणून त्यांची देखील या विषयातली ही जबाबदारी आहे की त्यांच्या परिक्षेत्रातला हा आंतरराष्ट्रीय खेळाडू आहे. हे किती दिवसापासून केलं जातं आहे त्यांच्या कुटुंबाबरोबर आणि या विषयाला घेऊन त्यांनी जेव्हा दाद मागितली होती पोलिसांकडे ते गेले असतील, पोलिसांनी काही सहकार्य केलं त्यांना? नाही, या संदर्भात तक्रार कुठलीही या कुटुंबानं दाखल केलेली नाहीये. मात्र जे महसूल अधिकारी असतील, प्रांत अधिकारी असतील यांच्याकडे त्यांनी मात्र पाठपुरावा केलेला आहे, निवेदन तसं दिलेलं आहे. मात्र त्याच्यावर कुठल्याही प्रकारचा पाठपुरावा अजूनपर्यंत तरी झालेला समोर आलेला नाहीये. कुटुंब अत्यंत गरीब आहे, साधं आहे आणि यामुळे जो गावगुंडा असेल किंवा गावातील लोक जे आहेत शेजारची ते कुठेतरी यांच्यावर दबाव टाकत आहेत आणि या दबावाला कुठेतरी कमी पडून ही लोक समोर येण्यासाठी घाबरत होती. मात्र आता कुठेतरी त्यांच्या हक्कासाठी ही लढाई जी आहे ते आता सुरू आहे. मात्र यातून प्रवीण जाधव असतील किंवा त्याच्या कुटुंबाला कुठेतरी न्याय मिळावा ही जनसामान्यातून ही भावना समोर येत आहे. गावकऱ्यांचंही तसं म्हणणं आहे. जे काही माजी सरपंच असतील किंवा इतरही लोक त्यांना आता सपोर्ट करत आहेत, स्थानिक नेतेही त्यांना सपोर्ट करत आहेत आणि यातून हा प्रश्न कुठेतरी मिटावा, त्यांना घर स्वतःच मिळावं, हक्काचं मिळावं हेच यातून आपल्याला सांगावं लागेल. विशाल, त्यांना हक्काचं घर मिळावं हीच खरं तर सगळ्यांची अपेक्षा आहे. याचं कारणही असं आहे की एक आंतरराष्ट्रीय खेळाडू जर एवढ्या सगळ्या अडचणीच्या परिस्थितीमध्ये त्याचं कुटुंब असेल तर त्याला मदत मिळणं फार आवश्यक आहे आणि त्या अनुषंगाने ही जागा जी आहे ती त्याला देण्यात आलेली होती. पण त्या जागेवरती घर न बांधू देण्याच्या विषयाला घेऊन
काही गावगुंड त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न करत होते. ती जागा आमचीच असा दावा जो आहे तो त्यांच्या शेजारच्यांच्या वतीने केला जात होता. सोमवारी इथल्या आरोग्य अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. आणि ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपण बातमी जाणून घेतोय. तो ऑलिम्पिकपटू प्रवीण जाधव याची टोकियो ऑलिम्पिकमध्ये तिरंदाजी क्रीडा प्रकारात भारताचं प्रतिनिधित्व करणाऱ्या प्रवीण जाधवला घर बांधकामावरून शेजाऱ्यांच्या कलहाला तोंड द्यावं लागतं. इतकंच नाही तर शेजाऱ्यांकडून जाधव कुटुंबियांना घर पाडण्याची धमकी देखील दिली जाते. 4 गुंठे जागेवरून सुरू असलेला हा जो वाद आहे तो प्रशासनापर्यंत जाऊन पोहोचलाय. प्रांताधिकाऱ्यांनी घर बांधायला जागा दिली असं असताना त्यात समाधानाने राहता येत नसेल तर या गावात राहून तरी काय करायचं असा उद्विग्न सवाल या जाधव कुटुंबियांनी विचारलाय. स्वतःचं घर नसल्याने शेती महामंडळाने त्यांना 84 गुंठे शिल्लक जागेपैकी काही गुंठे क्षेत्र घर बांधण्यासाठी दिलं. त्या ठिकाणी बांधकाम करायला शेजारी राहणाऱ्या एका कुटुंबाचा विरोध आहे. आपल्याबरोबर पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल जी आहेत. अजय कुमार बन्सलजी, हे सगळं प्रकरण आपल्यापर्यंत पोहोचलं असेल. अर्थात अपेक्षा आहे की एका आंतरराष्ट्रीय खेळाडूच्या कुटुंबाला जर हक्काची जागा मिळून सुद्धा गावगुंडांकडून असा त्रास होत असेल तर पोलीस प्रशासन याची कशा प्रकारे दखल घेणार आहे? काही कारवाई होणार का? हा प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचला आहे. 3 दिवस पूर्वीच प्रांत आणि SDPO दोघांनी मिळून भेट दिली होती आणि हा शेती महामंडळची जागा यांना घर बांधण्यासाठी त्यानंतर दिलेली आहे. आणि पण तरीही त्याच्या शेजारी बेलदार कुटुंब आहे आणि त्यांना रस्ता हवा होता की त्याच्या शेतापर्यंत रस्त्याला अडथळा होत आहे. तर त्यासाठी कालच PI लोकल पोलीस इन्स्पेक्टरनी भेट देऊन दोघा कुटुंबाची मीटिंग घेऊन दोघांना योग्य तो समज दिली आहे. आणि आज पोलीस प्रोटेक्शन मध्ये हे सगळा रस्ता सोडून त्याच्या बांधकामचं पूर्ण काम सुरू होणार आहे. आता तिकडे कोणताही विवाद राहणार नाही अशी आम्हाला पूर्णपणे विश्वास आहे. अजय कुमार बन्सलजी, आपण आश्वासित करता या कुटुंबाला की कोणत्याही प्रकारची त्यांना यापुढे भीती राहणार नाही? पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांच्याशी आपण बोलत होतो. काही कारणास्तव त्यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाही. पण अजय कुमार बन्सल यांनी जसं आपल्याला सांगितलं की काल त्यांची पोलिसांच्या वतीने त्यांचे PSI म्हणजे त्यांचे PSI तिथे त्यांनी बैठक घेतली. या दोन्ही कुटुंबांना समोरासमोर बसवलं. जी 4 गुंठे जागा जी आहे शेती महामंडळातर्फे जाधव कुटुंबियांना घर बांधण्यासाठी म्हणून देण्यात आलेली आहे. आणि दुसरीकडे हे एक बेलदार कुटुंब ज्यांच्या वतीने खरं तर त्यांना काही गोष्टींना घेऊन त्रास देण्यात आला किंवा काही धमकी देण्यात आली जे असं सांगितलं जात आहे. त्यात या दोन्ही कुटुंबाला बसून शेतीकडे जाण्याचा रस्ता जर त्यांचा अडत असेल तर त्यावरती उपाय काढून चर्चा करून या कुटुंबियांच्या घराच्या बांधकामाचा जो प्रश्न आहे तो सोडवण्यासाठी म्हणून प्रशासन सज्ज असल्याचं अजय कुमार बन्सल यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. तसं त्यांनी आश्वासन दिलंय. न्यूज 18 लोकमत प्रवीण जाधव यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी आहे आणि त्यांना जर या सगळ्या विषयात घेऊन काही त्रास होत असेल तर जरूर यापुढे जाऊन आपण त्याचा पाठपुरावा करत राहू. आणि यानंतर इथे वेळ झाली की ब्रेकची. पण ब्रेकवर जाता जाता या सगळ्या ताज्या घडामोडी जर आपल्याला बघायच्या असतील तर तुम्ही आमच्या YouTube चॅनलला भेट देऊ शकता. न्यूज 18 लोकमतवरती आपण जा. तिथे या सगळ्या घडामोडी आपल्याला जाणून घेता येतील. त्याला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि अशाच पद्धतीने वेगवेगळ्या घडामोडी जाणून घ्या. यानंतर वेळ झाली की ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. नव्यानं इथे ब्रेकनंतर बातमी आहे गायक सुरेश वाडकर यांनी केलेल्या धक्कादायक आरोपांची. मी सुद्धा भूमाफियांचा पीडित असल्याचं गायक सुरेश वाडकरांनी सांगितलं. गेल्या 12 वर्षांपासून भूमाफियांकडून मला त्रास होत असल्याचा आरोप नाशिकमधील एका कार्यक्रमात सुरेश वाडकरांनी केल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. नाशिकमध्ये मी जमीन घेतली आणि माझी झोप उडाल्याचं वाडकरांनी म्हटलंय. एवढंच नव्हे तर माझे केस या भूमाफियांमुळे गेल्याचं त्यांनी म्हटलंय. भूमाफियांनी दिलेल्या त्रासामुळे
मला आता वीग लावावा लागत असल्याचं वाडकरांनी सांगितलं. एवढंच नाही तर राजकीय नेत्यांपासून अधिकाऱ्यांकडे मदतीची याचना केली, पण कुणीही मदत केली नाही. छगन भुजबळ यांनी ठरवलं असतं तर काम झालं असतं अशी खंत त्यांनी बोलून दाखवली आहे. अनेकांनी म्हटलं आम्ही तुमचे मोठे चाहते आहोत, पण मदत कुणी केली नाही. एवढंच नाही तर नाशिकच्या एका केसमुळं 11 वर्ष पद्मश्रीला मुकलो असल्याचा गौप्यस्फोटही वाडकरांनी केला. ह्याच्यासाठी नाही दिलं की ते लेखिकांना कळेल की मी जागा घेतोय, असं झालं ते. खूप त्याचा अक्षरशः टोकापर्यंत आणलंय आता त्यांची. म्हणून तुम्हाला म्हटलं ना की मला पांडुरंग आणि राम का वाटतो की ह्यांनी माझा 11 वर्षाचा जो वनवास आहे तो एका वर्षात मला रिलॅक्स केला त्यांनी. म्हणजे पुढची 3 वर्ष मला आता वनवासाची वाटत नाही आहे, कारण मला माहिती आहे की ते मला आशीर्वाद रूपानं मला न्याय मिळवून देतील. ती जमीन जवळजवळ 8,000-8,500 एकरची जमीन आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती पण असेल की तिथे ह्याच्या ते पाण्याची टाकी आहे ना, गंगा काय धाम, ते मुक्ती धाम जवळ आणि त्याची रक्कम जी काय असेल XYZ, पण मोठी रक्कम आहे. म्हणजे तुमच्या अंदाजाच्या पण खूप बाहेरची रक्कम आहे. एवढी माझी त्याच्यात वेगवेगळ्या लोकांचं ऐकून मला गुंतवावी लागली. याच्यामध्ये आपल्याला ते फिल्मच्या माध्यमातून सुद्धा आम्ही सांगितलेलं आहे, कोणी खातं असू द्या, पोलीस असू द्या, महानगरपालिका असू द्या, महसूल असू द्या, इतर कुठल्याही शासकीय यंत्रणा असू द्या, दुसरे मोठे व्यक्ती असू द्या, हे बघा, हे भूमाफियाचा विषय आपण निकाली काढण्यासाठी निघालेला आहे आणि नाशिक शहरामधून भूखंड माफिया समाप्त होतील आणि त्याच्यासाठी आपल्याला जे काय पाऊल उचलता येईल ते आपण सर्व पाऊल उचलणार आहे. त्याच्यामध्ये कोणी जर मी सुद्धा सहभागी असेल तर माझ्यावर सुद्धा कारवाई होतील, हे गवाही आपल्याला मिळते. आणि याबद्दलच अधिक माहिती आपण जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग आपल्या सोबत आहेत. प्रशांत, खरं तर यापूर्वी देखील सुरेश वाडकरांच्या या जमिनीचा मुद्दा बातमीच्या स्वरूपात खरं तर पुढे आला होता, पण आज एका कार्यक्रमातच जाहीरपणे त्यांनी त्यांची ही जी खंत आहे ती बोलून दाखवलेली आहे. काय नेमकं हे सगळं प्रकरण आहे? विशाल, तुला माहिती आहे की आपण सातत्यानं या प्रकरणावर उजेड पाडला होता. सुरेश वाडकर यांनी जे उद्विग्न वक्तव्य केलं होतं की मी या देशातच माझ्या न्याय मिळत नाही तर मी या देशात का राहावं, हे वक्तव्य सुद्धा त्यांनी आपल्याकडेच केलं होतं. तसं बघितलं गेलं तर हे भूखंड माफियापेक्षा हे जमीन व्यवहारातल्या अतिशय क्लिष्ट गुंतागुंतीचं प्रकरण आहे. 1979 साली सुरू झालेलं हे खरं तर प्रकरण आहे. या जमिनीचा म्हणजे की नाशिक रोडमधल्या मुक्तीधामला लगत असलेली 6,600 चौरस मीटरची ही जमीन ही आज अत्यंत प्राईम लोकेशन आहे. खरं तर सुरेश वाडकरांनी या जमिनीला कंपाऊंड घातलंय. आज ही जमीन फक्त 4,000 चौरस मीटर शिल्लक राहिली आहे. अतिक्रमणाच्या विळख्यात सुद्धा ही जमीन सापडलेली आहे. आज ताब्यात आहे फक्त 44,000 स्क्वेअर फूट. प्रत्यक्षात ही जमीन होती जवळपास 70,000 स्क्वेअर फूट जमीन. याच ठिकाणी सुरेश वाडकर, सोनू निगम यांना नाशिकला एक संगीत शाळा, संगीत विद्यालय उभं करायचं होतं. त्यांचेच एक मित्र कोटीकर म्हणून ते सुद्धा या व्यवसायात होते आणि ते सुद्धा यांच्यावर भागीदार होते. सरकारी अधिकारी असलेल्या कोटीकर यांनी या जमीन खरं तर शोधली होती, पण याच जमिनीमध्ये ज्यावेळेस त्यांनी दरगोडे बंधूंबरोबर व्यवहार केला तर त्याच वेळेस लक्षात आलं की याच्यामध्ये इतरही लिटिगेशन बरेच आहेत. खरं तर मूळ मालक धोपावकर यांनी ही जमीन ही एका कल्याणच्या श्वेता बिल्डर्स नावाबरोबर करार केला होता, त्यांना ती विकली होती. श्वेता बिल्डर्सने या पूर्ण जमिनीचा त्यांनी दुसऱ्यावर व्यवहार केल्यानंतर कोर्टात गेले, कोर्टाचा निकाल लागला. आणखीन त्यांची कागदपत्र अधिकृतरित्या दरगोडेंकडे आल्यानंतर श्वेता बिल्डर्सच्या वतीनं दरगोडेंनी वाडकर यांच्याशी व्यवहार केला. पण कोणताही व्यवहार करताना 15 दिवस वर्तमानपत्रामध्ये नोटीस देणं आवश्यक असतं की याच्यावर कोणाचे लिटिगेशन आहे का. तशा प्रकारची कोणतीही नोटीस या ठिकाणी दिली नव्हती आणि पहिलं उल्लंघन हे त्याच ठिकाणी होतं. या उल्लंघनाला जबाबदार कोण हा मोठा वादाचा विषय जरी झाला असला तरी वाडकर, सोनू निगम, कोटीकर यांचा तो हक्क होता, पण तो हक्क डावलला गेल्याची पहिली खंत त्याच वेळेस बोलून दाखवण्यात आली. पण त्याच वेळेस लक्षात आलं की याच वेळेस एक ज्येष्ठ कर सल्लागार मुकुंद कोकिळ यांनी सुद्धा या जागेचं 1998 साली सौदा करारपत्र केलं होतं.
हा विषय वाढत गेला. दरम्यान धोपावकर यांनी अकबर शेख म्हणून नावाच्या अजून एका व्यक्तीला जमिनीचा सौदा करारपत्र केला. त्या अकबर शेख यांच्याकडनं अजून नाशिक शहरातले एक प्रख्यात बिल्डर यांनी ती जमिनीचं करारपत्र केलं. या विषयात एकाच जमिनीचा जो भूखंड आहे, जो अत्यंत प्राईम लोकेशन आहे, या प्राईम लोकेशनमध्ये मालकी हक्काचा दावा करणारे अनेक लोक समोर आले आणि हा प्रकरण अधिक गुंतागुंतीचं क्लिष्ट होत गेलं. थेट सिव्हिल सूट कोर्टात दाखल झाले. वाडकर यांच्या विरुद्धही तक्रार दाखल झाली. वाडकर यांनी सुद्धा तक्रार इतरांविरुद्ध दाखल केली. त्या तक्रारी अजूनही पेंडिंग आहे. आणखी नेमक्या याच तक्रारीमुळे वाडकर यांना पद्मश्रीला 11 वर्ष मुकावं लागलं. ही खंत त्यांनी बोलून दाखवली. पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी आता या विषयाला हात घातलेला आहे. या सगळ्या विषयाशी संबंधित जितक्या पार्टीज आहेत त्या सगळ्यांना अंडर वन रूफ म्हणजे की एका ठिकाणी आणून प्रत्येकाची अडचण समस्या समजून घेऊन याचं निराकरण करून हा विषय कुठेतरी मार्गी लावायचा असा त्यांचा प्रयत्न दिसून येतोय. पण महसूल यंत्रणांच्या माध्यमातून ज्यावेळेस तलाठी, तहसीलदार, मंडळ अधिकारी यांनी तत्कालीन रंगवलेली कागदपत्र याला जबाबदार कोण? पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी जरी आश्वासित केलं असलं की या प्रकरणामध्ये जितके लोक असेल, मग ते टाउन प्लॅनिंगचे असो किंवा महसूल विभागाचे असो, त्या सगळ्या दोषींवर आम्ही कडक कारवाई करणार. पण असं जरी असलं तरी तोपर्यंत याचं निराकरण होऊ शकत नाही जोपर्यंत याच्या लिटिगेशन्सच्या पूर्णपणे निवाडा होत नाही. अजूनही हे कोर्टात भिजत घोंगडं मॅटर आहे. एकाच प्राईम लोकेशन असलेल्या जमिनीचं ज्या पद्धतीनं हे सगळं रूप बदललेलं आहे, हे रूप एवढंच सांगतं की एक जमिनीचा तुकडा जर तो खूप चांगला असेल, उपयुक्त असेल, करोडोंची प्रॉपर्टी असेल, तर त्या जमिनीला ताब्यात घेण्यासाठी अनेक लोक कशा प्रकारे घेरून येतात. आज जरी या प्रकरणाला भूमाफिया अशा प्रकारचं वक्तव्य जरी सुरेश वाडकर यांनी केलं असलं तरी जमीन खरेदी प्रकरणातली अत्यंत गुंतागुंतीची क्लिष्ट प्रक्रिया असलेलं हे प्रकरण म्हणून आपल्याला नक्कीच म्हणता येईल. या सगळ्या विषयामध्ये अनेक लोक असेही आहेत जे पडद्यामागे काम करतायत, जे पडद्यासमोर यायला तयार नाहीये, ज्यांचा त्रास मला प्रचंड झाला असं सुरेश वाडकर यांनी उद्विग्न वक्तव्य केलं. दरम्यान सोनू निगम यांनी या प्रकरणामध्ये ज्यावेळेस त्यांना लक्षात आलं की हे पैसे अडकले, जवळपास 12 ते 13 कोटी रुपयाचा व्यवहार यांनी केल्याची माहिती सगळी समोर येते, त्यावेळेस सोनू निगम यांनी काढता पाय घेतला. सुरेश वाडकर यांनी स्वतः त्यांना त्यांचा शेअरची रक्कम करोडोमध्ये परतही केली. या सगळ्या प्रकरणामध्ये एक तत्कालीन सरकारी अधिकारी होते, जे कस्टम अधिकारी होते, जे या व्यवहारामध्ये वाडकर, सोनू निगम यांच्याबरोबर पार्टनर होते. यांच्यावर वेगवेगळ्या कलमांखाली ठपका ठेवण्यात आला, त्यांच्यावर सरकार दप्तरी कारवाई सुद्धा आली अशीही माहिती समोर येते. या सगळ्या प्रकरणाचे अनेक कंगोरे आहे जर का आपण बघितलं तर. या सगळ्या प्रकरणामध्ये सगळ्यात पहिलं सकारात्मक पाऊल जर कोणी टाकलं असेल तर ते मुकुंद कोकीळ हे ज्येष्ठ कर सल्लागार नाशिकचे आहेत. त्यांनी स्वतः सुरेश वाडकर यांना माझं स्वतःचं वैयक्तिक लिटिगेशन मी मागे घ्यायला तयार आहे अशा प्रकारचे संकेत सुद्धा दिले. आणखीन ही खरी निश्चित चांगली सुरुवात म्हणता येईल आपल्याला. पण या सगळ्या प्रकरणामध्ये असलेल्या सगळ्या पार्टीत जोपर्यंत एकत्रित बसत नाही तोपर्यंत या प्रकरणाचा निकाल लागू शकत नाही. करोडोंची जमीन हिची किंमत दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. करोडोंची जमीन आज तशीच पडली आहे आणि या जमिनीवर फक्त अतिक्रमण होत आहे. मूळ 6600 चौरस मीटरचा असलेला हा भूखंड आता अक्षरशः 4000 पर्यंत येऊन ठेवला आहे. म्हणजे 2600 चौरस मीटर म्हणजे जवळपास 29,000 स्क्वेअर फूट जागा ही अतिक्रमणाच्या विळख्यात कैक लोकांनी ही खाऊन टाकलेली आहे. नेमकं याला जबाबदार कोण? ज्यावेळेस सुरेश वाडकर यांच्यासारखे प्रथितयश गायक, प्रख्यात गायक पद्मश्री पुरस्काराने त्यांना सन्मानित केलेलं आहे, ज्यावेळेस ते अशा प्रकारची उद्विग्न प्रतिक्रिया व्यक्त करतात त्यावेळेस त्यांची फसवणूक का होते हा सगळ्यात विषय महत्त्वाचा येतो. धोपावकर म्हणून जे या जागेचे मूळ मालक आहे त्यांनी एकाच जमिनीचा अनेक लोकांची व्यवहार सौदापावती केली का हाही प्रश्न याच्यात अत्यंत महत्त्वाचा आहे. म्हणजे याच्यात नेमकी चूक कोणाची? मूळ मालकांची चूक आहे का कल्याणच्या श्वेता बिल्डर्सची चूक आहे का या सगळ्या प्रकरणामध्ये दरगोडे बंधूंची चूक आहे का या सगळ्या प्रकरणामध्ये मुकुंद कोकीळ यांची चूक आहे? असे अनेक प्रश्न अनुत्तरित असले तरी एक मात्र निश्चित की पालकमंत्री छगन भुजबळ यांना सुद्धा सुरेश वाडकर यांनी साकडं घातलं होतं. स्वतः माजी खासदार म्हणजे तत्कालीन खासदार समीर भुजबळ यांनी या प्रकरणात लक्षही दिलं होतं. पण तेव्हा सुद्धा या प्रकरणाचा निकाल लागू शकला नाही. याचमुळे या प्रकरणाला कायद्याच्या अनेक क्लिष्ट बाजूंचे कंगोरे आहे असं आपल्याला नक्कीच म्हणता येईल. जोपर्यंत कोर्टामध्ये असलेले दावे किंवा पोलिसांमध्ये असलेल्या एकमेकांविरुद्धच्या तक्रारी याच्यावरचे योग्य ते सोल्युशन निघू शकत नाही तोपर्यंत हे प्रकरण पूर्णपणे निकाली लागत नाही. पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी कितीही दावा केला असला तरीही या प्रकरणाच्या या सगळ्या कंगोऱ्यांना सॉल्व्ह व्हायला तेवढा वेळ लागेल. या प्रकरणामध्ये दोषी असलेले जे आहेत त्यांच्यावर कडक कारवाई जोपर्यंत करायचे संकेत पोलीस देत नाही
भाषा जरी केली असली तरी प्रत्यक्ष कृती करत नाही, तोपर्यंत अशा प्रकारचं प्रकरण हे निकाली लागू शकत नाही. आपल्याला माहिती आहे की निसर्गाचं वरदान असलेला नाशिक जिल्हा आहे. विशाल, तुला तर कल्पना आहे, आणि याच नाशिकमधल्या जमिनीच्या किमती या दिवसेंदिवस वाढत चालल्या आहे. हे प्रकरण एक समोर आलं आहे, हे सुरेश वाडकर सारखे प्रख्यात गायक म्हणून, पण असे अनेक प्रकरणं नाशिक शहरच नाही तर नाशिक जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी आहे. अनेक प्राईम लोकेशनच्या जमिनी वगैरे अनेक जण अडचणीत आहे. अशा प्रकारच्या अनेक तक्रारी सातत्याने कायम येत असतात. महसूलमध्ये असलेल्या वजनांचा वापर करून लोक त्याचे वेगवेगळ्या प्रकारे कागदपत्र तयार करत असतात, आणि याच्यामध्ये अनेक जे आपल्या जागेवर राहत नसतात त्यांना या अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतं. सुरेश वाडकर यांचंही प्रकरण असंच. सगळ्यांची इच्छा आणि अपेक्षा हीच आहे की या प्रकरणाचा तोडगा निघावा. बरोबर. सुरेश वाडकर यांना खरोखर या ठिकाणी संगीत विद्यालय सुरू करण्याची संधी मिळावी. विशाल, धन्यवाद प्रशांत या सगळ्या माहितीबद्दल. गेल्या काही वर्षांपासून हे सगळं प्रकरण जे आहे जमीन खरेदीचं ते फारच गुंतागुंतीचं होत चाललं आहे, आणि आज तर नाशिकच्या एका कार्यक्रमामध्ये खुद्द गायक सुरेश वाडकर यांनी त्यांची खंत जी ती बोलून दाखवली आहे. बघूया या पुढे जाऊन या सगळ्या प्रकरणात नेमकं काय केलं जात आहे. यानंतर वेळ झाली का ब्रेकची? ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. वाहतूक व्यवस्थेतल्या कामगारांना कोरोना प्रतिबंधक लस